टिटवाळ्याच्या गणपतीची ही गोष्ट तुम्हाला माहित आहे का? या मंदिराचा इतिहास थेट पेशवे कालाशी जोडला जातो. कल्याण कसारा मार्गावर नदीच्या काठावर असलेले हे देऊळ खूप प्राचीन असल्याची आख्यायिका आहे. एका सरोवरात हे देऊळ बांधले आहे. माधवराव पेशवे यांच्या राज्यकाळात पडलेल्या दुष्काळावेळी पाणी साठवण्याची सोय करण्यासाठी सरदार रामचंद्र मेहेंदळे यांनी या तळ्याचे उत्खनन केले. या दरम्यान जसेच्या तसे देऊळ सापडले. अभंग स्वरूपात देवाची मूर्तीही मिळाली. माधवराव पेशव्यांनी वसईची लढाई जिंकल्यावर या देवळाचे पुनरुत्थान केले. तसेच लाकडी सभामंडप देवासमोर बांधला. या गणपतीबाबत एक आख्यायिका अशी ही सांगितली जाते की राजा दुष्यंत यांनी शकुंतलेला विसरल्यानंतर दुःखी झालेल्या शकुंतलेने महर्षी कण्वांच्या आश्रमात गणपतीची आराधना केली. गणेशाच्या कृपाने दुष्यंतला स्मृती परत आली आणि त्याचे पुनर्मिलन झाले. असे मानले जाते की ज्या गणेश मूर्तीची पूजा शकुंतलेने केली तीच मूर्ती पुढे टिटवाळ्यात प्रकट झाली. आज टिटवाळ्याचा महागणपती महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय गणेश मंदिरांपैकी एक मानला जातो. लाऊड महाराष्ट्राला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.